नवं सरकार स्थापन करण्यासाठी आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार ठरणार किंग मेकर। जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला दोघांकडील 28 जागांची गरज। पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, त्यांचा ब्रँड संपलाय। खासदार संजय राऊतांची टीका। सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडी प्रयत्न करेल। राऊतांचे एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह विधान। दिल्लीमध्ये आज एनडीएची बैठक। एनडीएमधील घटक पक्षांच्या बैठकीला अजित पवार गैरहजर, तर मुख्यमंत्र्यांसह प्रफुल्ल पटेल बैठकीला जाणार। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक। बैठकीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे रवाना। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची राज्यातही खलबतं। दिल्लीतल्या बैठकीपाठोपाठ उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक। बीडमधनं पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का। बीडचा भाजपचा गड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणेंनी पाडला। फेरमतमोजणीची पंकजा मुंडेंची मागणी फेटाळली। रवींद्र वायकरांना विजयी घोषित करण्यावरती ठाकरे गटाचा आक्षेप। निवडणूक आयोगाच्या कारभारावर राष्ट्रपतींकडे तक्रार करणार। मोदी शहांच्या अहंकाराचा गाडा रोखला। सामनाच्या अग्रलेखातनं हल्लाबोल। ईश्वराचा अवतार समजणाऱ्या मोदींचा जनतेकडनं पराभव। सामनातनं टोला। बारामतीतल्या दारुण पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी उघड। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नसल्याचा अमोल मिटकरींचा आरोप। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरही स्तुतीसुमनं। नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि नारायण राणे या 3 कॅबिनेट मंत्र्यांचा विजय, तर रावसाहेब दानवे, भारती पवार आणि कपिल पाटील या केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पराभव। मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर। काही तासातच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन होणार, तर राज्याला आज वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट। पुण्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली। शहरातल्या सर्वच भागात काल संध्याकाळी जोरदार पाऊस, तर 6 जूनपर्यंत पुण्यासाठी पावसाचा येलो अलर्ट। नोवाक जोकोविच फ्रेंच ओपनमधनं बाहेर। गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेत असल्याची घोषणा। जोकोविचच्या माघारीमुळे कॅस्पर रूड उपांत्य फेरीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।